अंबाजोगाई शहर व परिसरात असणारी कोणतीही वास्तू त्याने मराठवाड्यातच नव्हे तर सतत आपले वेगळेपण महाराष्ट्रात सिद्ध केले आहे। अंबाजोगाईचे SRTR ग्रामीण रुग्णालय असो की शैक्षणिक महाविद्यालय, ST महामंडळाचे आगार, MIDC हे सर्व जाऊ द्या, कारण सर्व संस्था जुन्या असल्या तरी प्रभारी पदभार असणाऱ्या एकाही अधिकाऱ्याने संस्थेचे हित जपले नाही। सतत मिळून सर्व खाऊ ही पद्धत रूढ होत चालल्याने विरोध सत्य मांडण्याची, ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता कोणातही शिल्लक राहिलेली नाही असेच दिसते। अंबाजोगाईचे शासकीय रुग्णालय, बस डेपो, अंबाजोगाई जिल्हा यासाठी किती आंदोलने झाली, त्यानंतर हे या संस्था मिळाल्या आहेत। मात्र आज काय अवस्था आहे या कार्यालयांची? अशीच एक सहकार क्षेत्रातील वास्तू आहे अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना। आंबा कारखान्याचे वैशिष्ट्य आहे की कारखान्याच्या क्षेत्रातील उत्पादन होणारा ऊस सर्वात जास्त रिकव्हरी देणारा ऊस उत्पादन होतो। आज प्रत्येक तालुक्यात खाजगी सहकारी तत्वावर कारखाने झाले, मात्र या सर्व कारखान्याच्या शेतकी विभागाची नजर असते ती आंबा कारखान्याच्या क्षेत्रातील उत्पादित होणाऱ्या ऊसावर। त्यासाठी वाटेल ते करतात। आंबा कारखान्याचे दुसरे वैशिष्ट्य, या कारखान्याकडे भरपूर जमीन शिल्लक होती। कारखाना अनेक वेळा भंगारमध्ये निघाला, पुन्हा सुरू झाला। कारखान्याने आडसकर व पाटील कुटुंबाला सतत राजकीय जीवदान पुनर्वसन केले आहे। कारखान्याच्या नावावर असणारे कर्जाची परतफेड करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची असणारी जमीन विक्री करून कर्ज फेडले, तरीही कारखाना कर्जमुक्त झालाच नाही। भाजप सरकारने पुन्हा 100 पेक्षा जास्त कोटी कर्ज दिले, इतर सर्व कर्जाची परतफेड केली। कारखाना पुढील वर्षी चांगल्या परिस्थितीत सुरू करू असा विश्वास रमेश आडसकर यांनी बोलून दाखवला आहे। सध्या कारखाना परिसरातील जमिनीचे सपाटीकरण करणे सुरू आहे। कोण करते माहीत नाही, कारखाना प्रशासन तर नाही, मग जमिनीचे सपाटीकरण होत असल्याने चर्चेला उधाण